2021 सालच्या NMMS परीक्षेची ही शालेय क्षमता चाचणीची ही प्रश्नपत्रिका आहे। या प्रश्नपत्रिकेतील आपण गणिताची 70 ते 90 असे 20 उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। गणिताच्या भागातील पहिलं उदाहरण आहे, चौरसाची परिमिती 48 सेमी आहे, तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? बहुमितिक उदाहरण आलं की आपण या पद्धतीने आकृती तयार करून घ्यायचं। आता परिमिती 48 आहे म्हणजे त्याची बाजू 48 भागिले 4 म्हणजे 12, 12 चौक 48, 12 सेमी 12 सेमी आणि 12 सेमी त्याची बाजू असणार आहे। आता 12 सेमी ह्या बाजू आल्यानंतर कर्णाची लांबी विचारले। चौरसाचा कर्ण बरोबर आपल्याला सूत्र माहिती पाहिजे की चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले √2 आणि मग बाजू 12 आहे, 12 √2 सेमी, पर्याय क्रमांक 4। पुढचं उदाहरण आहे 3a अधिक 4b वजा 5c कंसाचा वर्ग बरोबर किती? आता विस्तार सूत्राचा वापर करून हे सोडवायचं आहे। विस्तार सूत्र ही आपल्याला पाठ पाहिजेत। इथं आपण कुठलं विस्तार सूत्र वापरणार आहे तर a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac। आता याच्यामध्ये बघा आपल्याला a म्हणजे 3a, b म्हणजे 4b आणि c म्हणजे वजा 5c आहे। सूत्रात चिन्हात बदल करायचा नाही, आपण काय असेल ते चिन्ह सोडवत असताना वापरायचं। 3a चा वर्ग अधिक 4b चा वर्ग अधिक वजा 5c चा वर्ग अधिक 2ab 2bc आणि 2ac ह्याचं ग्रुप करायचे आपण असे। आता इथं सोडवत असताना 3a चा वर्ग 9a वर्ग अधिक 4b चा वर्ग 4 चा वर्ग 16b चा वर्ग। आता ऋणसंख्येचा वर्ग धनसंख्या त्याप्रमाणे वजा 5c चा वर्ग अधिक 25c। आता गुणाकार करूया, संख्यांचा गुणाकार 2 त्रिक 6, 6 चौक 24 अधिक चिन्ह आहे 24ab। आता इथं अधिक गुणिले वजा चिन्ह आधीच वजा ठेवूया आपण, 2 चौक 8, 8 5 40 b × c bc। इथं अधिक गुणिले वजा वजा येणार आहे, 2 पंचे 10, 10 त्रिक 30 वजा 30 ca किंवा ac। या पद्धतीने हे उत्तर येणार आहे। आता यातला पर्याय जो आहे अधिक 24ab वजा 40 पर्याय क्रमांक 2 9a चा वर्ग। याच्यामध्ये चिन्ह चुकायची नाहीये, फक्त एवढं लक्षात ठेवायचं। पुढचं उदाहरण आहे 73वं उदाहरण आहे, जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील, ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार परस्परांशी एकरूप असतात? आता काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक बाजू म्हटले म्हणजे तिथंच आपल्याला कळतंय की कर्णभुजा प्रमेयानुसार कर्णभुजा कसोटीचा इथं आपण वापर करायचा आहे। कर्णभुजा पर्याय क्रमांक 4। घनमूळ काढायचं आहे पुढच्या उदाहरणामध्ये 6859चं घनमूळ काढायचं आहे। आता 6859चं आपण घनमूळ काढत असताना बघा 6859चं घनमूळ काढायचं आहे। त्याच्या जवळच्या संख्या पूर्ण वर्गाच्या आपल्याला घन आपल्याला माहिती आहेत अशा 10चा घन 1000 आणि 20चा घन 8000। आता या दरम्यानची संख्या आहे म्हणजे 10 ते 19, 10 ते 20च्या दरम्यानची ही संख्या आहे। आता जवळ काय याच्या नाहीये, याच्याच जवळची आहे आणि माहिती आहे एकक स्थानी 9 आहे। आपल्याला एकक स्थानी 9 असणारा घन जर आपण बघितला तर शेवटी 9 असणार म्हणजे 9चा घन 27, 9चा घन 500
9चा घन हा किती आहे 729 आहे, म्हणजे एकक स्थानी 9 येतं. याच्यावरूनच आपण लक्षात घ्यायचं की शेवटी एकक स्थानी 9 असलेल्या, आता एकक स्थानी 9 असलेल्या ही वर्गमुळे घनमुळे येणार आहे याचं, म्हणजे एक इथं आहे आणि इथं आहे, 20 पेक्षा लहान आहे म्हणजे अर्थातच काय येणार आहे याचं 19. म्हणजे अंदाजे आपण हे ठरवत जायचं. पुढचं घातांकाच्या नियमावर आधारित आहे. 2चा 1/3चा 3 घात. घाताचा घात म्हणजे गुणाकार असतो. 2चा 1/3 गुणिले 3 अधिक 5च्या 7व्या घाताचा 0 घात. कुणाचाही 0 घात असले की त्याची किंमत 1 असते याप्रमाणे. आता इथं घाताचा घात आहे म्हणजे 3चा 2रा घात गुणिले 1/2 घात. छेदातले अंशातले 2 कॅन्सल झाले, इथं पण छेदातले 3 आणि अंशातले कॅन्सल झाले. काय राहिलं फक्त 2. 2चा 1 घात म्हणजे 2 अधिक 1 आणि छेदामध्ये किती राहिले 3, म्हणजेच किती येणार आहे 3/3, म्हणजे उत्तर काय येणार त्याचं 1 येणार. पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचं उदाहरण आहे. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे. तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात किती जस्त असेल. आता पितळेमध्ये 13:7, तांबे 13 भाग आणि 7 भाग जस्त आहे. आता तांबे किती आहे 13 भाग आहे म्हणजे 13x म्हणू, आणि जस्त किती आहे 7 भाग म्हणजे 7x. आता 13x अधिक 7x एकूण किती दिलंय पितळेचं भांड्याचं वजन, तर 1.5 किलोग्रॅम. आपण ग्रॅम मध्ये केलं तर 1500 ग्रॅम झालं. आता 13 आणि 7 20x झाले. 20x बरोबर 1500, x बरोबर 1500 भागिले 20, x बरोबर 0ला 0 गेले, 150ला 2 न भागायचा, x बरोबर 75. आता x बरोबर 75 आलं, पण आपल्याला किती काढायचं जस्त. जस्त किती भाग आहे 7 भाग, आणि म्हणून जस्त बरोबर 7 भाग आहे म्हणजे 7x झाले. हे म्हणजेच काय झालं 7 गुणिले 75. 7×5 35, 7 आले 3, 7 7 49, 49 50 51 52, 525 ग्रॅम आलं. 525 ग्रॅम आलं. आता पुढचं उदाहरण सांख्यिकी प्रकरणावरचं पुढचं उदाहरण आहे. क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या त्याचा डेटा आपल्याला इथं दिलेला आहे. आणि त्यानंतर जर सर्व धावांचा मध्य 40 असेल तर एक्सची किंमत काढा. आता इथं आपल्याला 11 खेळाडूंचा हा डेटा दिलेला आहे. मध्य आपल्याला सूत्र काय आहे, मध्य बरोबर, मध्य म्हणजे सरासरी असते, मध्य बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज. म्हणजे कुणाची बेरीज करणार आपण, या सगळ्या प्राप्तांकाची. 21 अधिक 17 अधिक 1 अधिक 100 अधिक 57 अधिक 48 अधिक 47 अधिक 20 अधिक 35 अधिक 4 अधिक 2, या सगळ्यांची बेरीज केली आपण तर ती बेरीज आपल्याला 351 अधिक x, कारण ही x एक आहेत, आणि भागिले सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. एकूण 11 प्राप्तांक आहेत, आणि हा मध्य किती दिलेला आहे आपल्याला, मध्य 40 दिलेला आहे. म्हणून 40 बरोबर 351 अधिक x भागिले 11. पुढच्या पायरीला आपण 11 इकडं नेले, गुणिले केले 4कडं. 11 चौक 44, 440 बरोबर 351 अधिक x. 351 इकडं येऊन वजा करायचे, 440 वजा 351, यांची जर आपण वजाबाकी केली तर 9 8 89 वजाबाकी 1 0 बरोबर x, म्हणजे x ची किंमत किती आली
89. पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण. एका वृत्तचित्तीच्या पायाचा व्यास 14 सेमी असून तिचे घनफळ 2618 घनसेमी आहे. तर वृत्तचित्तीची उंची किती? उंची काढायची आहे, घनफळ दिलेलं आहे, म्हणजेच आपण निश्चित सूत्र हे वृत्तचित्तीच्या घनफळाचं वापरायचं. वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. पाय आर वर्ग एच आहे आणि बरोबर पाय 22/7 गुणिले व्यास दिलेला आहे आपल्याला. व्यासावरनं आपण त्रिज्या काढायची. 14 व्यास आहे म्हणजे 7 त्रिज्या येणार. 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले एच आपल्याला काढायचं आहे, म्हणून एच तसंच लिहिलं. इकडं घनफळ किती दिलेलं आहे तर 2618 घनसेमी. पुढच्या पायरीला काय बघा, 7ला 7 कॅन्सल झाले. 22 गुणिले 7 गुणिले एच आहे. इकडच्या बाजूला आणल्यानंतर आपण 22 गुणिले 7 गुणिले एच आहे ते 22 गुणिले 7 इकडं भागिले होणार. इकडं फक्त कोण राहणार? एच. भागाकार आपण केला तर 22 एक्के 22. परत बघा 22 एक्के 22. 119 येते भागाकार. 7 एक्के 7 आणि 7 भागल्यानंतर 17 सत्ते 119. एच बरोबर 17 सेमी. एच बरोबर 17 सेमी. पुढे आहे एका घनाकृतीच्या पृष्ठांची संख्या 6 असून शिरोबिंदूंची संख्या 8 आहे. तर घनाकृतीला किती कडा असतील? आयलरच्या सूत्रानुसार F अधिक फी बरोबर E अधिक 2. F किती आहे? 6 अधिक शिरोबिंदूंची संख्या वर्टेक्स 8 बरोबर E काढायची आहे आपल्याला. कडा काढायचे आहेत. एजेस कडा 2. 6 8 14 अधिक 2 इकडं नेले वजा झाले बरोबर E. E बरोबर किती आलं? 12. E बरोबर काय आलं? 12 आलेलं आहे. इथं बहुपदीचा भागाकार आहे. या बहुपदीला या द्विपदीने भागले असता भागाकार किती येईल? आता हा भागाकार जो आहे संश्लेषक 9वीच्या संश्लेषक मेथडनी सोडवला आपण. सिंथेटिक मेथड म्हणजे संश्लेषक भागाकार पद्धती. खूप सोपं जातं भागाकार. बघा पहिल्यांदा आपण काय करायचं, ही जी बहुपदी दिलेली आहे आता याच्यामध्ये बघा संश्लेषक भागाकार पद्धतीने आपण करत असताना पहिल्यांदा ही बहुपदी जी आहे घातांकाच्या उतरत्या क्रमानं आहे का, प्रमाण रूपात ही बहुपदी आहे का हे आपण आधी पाहायचं. आता प्रमाण रूपात ही बहुपदी आहे का नाही बघा. 3रा घात 2रा घात घातांकाच्या उतरत्या क्रमानं आहे. 3रा घात 2रा घात 1ला घात आणि 0 घात. याची फक्त सहगुणक रूपातली बहुपदी मांडायची. सहगुणक मांडूया. 2 6 12 आणि 8. संश्लेषक भागाकाराची ही मेथड या पद्धतीने मांडतो आपण. आता कोणी भागायचं आहे आपल्याला तर m अधिक 1 न घ्यायचं म्हणजे m बरोबर वजा 1 इथं घ्यायचं. इथं वजा 1 लिहायचं. बघा ही भागाकाराची पद्धत खूप सोपी आहे. 2शी 2 2शी 2 पहिलं तसंच लिहायचं. बे एक्के बे म्हणजे 2 एक्के 2 पण अधिक गुणिले वजा वजा होणार. आता ह्यांची बैजिक बेरीज करायची. 6 अधिक वजा 2 मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह. 7 2 गेले 4. 4 एक्के 4 वजा 4. आता 12 वजा 4 किती येणार आहे? 8 येणार. परत 8 एक्के 8 पण वजा 8 आहे इथं. आता यांची बैजिक बेरीज 8 अधिक 8 आणि वजा 8 गेले 0. आता ही राहिलेली असते ती बाकी. ही काय असते? बाकी. आता यम या चलातलं ही बहुपदी दिलेली आहे. किती घर आहेत बघा पद इथं 1 2 3.
इथं याला एम जोडत असताना 1 2 3 आहे, त्याच्यापेक्षा 1 न कमी 2 घात येणार, म्हणजे 2m वर्ग अधिक 4m अधिक 8, म्हणजे भागाकार किती आला? भागाकार आपला आला 2m वर्ग अधिक 4m अधिक 8. पण इथं आपल्याला दिलेलं नाही तशा पद्धतीनं, तर त्यांनी काय केलंय, 2 कॉमन काढलाय, यातला 2 कॉमन काढलाय. 2 कॉमन काढल्यानंतर m वर्ग अधिक बेदुनी 4, म्हणजे कंसाच्या बाहेर 2 काढले आपण, 2m अधिक बेचोक 8 4. या पद्धतीनं आपल्याला इथं काढलेलं आहे, हे येते पर्याय क्रमांक 2. शामरावांनी 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड दलालामार्फत विकत घेतला. या व्यवहारात शेकडा 3 रुपये दलाली ठरलेली आहे, तर किती दलाली द्यावी लागेल? आता 3,50,000 वरती आपल्याला 3% दलाली द्यायची आहे. 3% म्हणजे 3/100. 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल झाले. 35 त्रिक 105 आणि त्याच्यावर हे 2 शून्य, म्हणजे 10,500 रुपये दलाली. 10,500 रुपये दलाली. पुढचं उदाहरण, एका वाहनाचा सरासरी वेग 24 किलोमीटर पर तास असताना काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतो. जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढवल्यास तेवढे अंतर जाण्यासाठी किती तास लागेल? चलन प्रकरणातला आहे, आपल्याला माहिती आहे वेग आणि वेळ यांनी व्यस्त चलनच असतं. वेग 24 किलोमीटर आहे, 24 किलोमीटर पर आवर, तर त्यावेळी 12 तास लागतात. आता जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढवायचा आहे. आता आपल्याला बघा 24 दुनी 48 आणि 24 त्रिक 72 करायचा आहे, वेग 72 किलोमीटर पर आवर करायचा आहे. तर किती वेळ लागेल? तर आपण वेळ लागणारा वेळ x मानू इथं. आता हे चलन काय आहे? व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनामध्ये गुणाकार सारखा असतो. 24 गुणिले 12 बरोबर 72 गुणिले x. हे 72 गुणिले तिकडं आणून आपण भागिले करूया. 24 गुणिले 12 भागिले 72 बरोबर x. 12 एके 12, 12 6 72, 6 एके 6, 6 चौक 24. x बरोबर किती येणार आहे? 4. म्हणजे किती तास वेळ लागेल? 4 तास वेळ लागेल. यानंतर पुढचं जे उदाहरण आहे, इथं आपल्याला मध्यगा संपात बिंदू हा जो आहे त्याच्यावर आधारित आहे. त्रिकोण एबीसीचं ही एपी मध्यगा आहे, जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. एपीची लांबी 15 सेमी आहे. एपीची लांबी 15, तर एजीची लांबी किती? हे पूर्ण एपी 15 आहे, तर हे एजी विचारलं. आपल्याला माहिती आहे की गुरुत्व मध्य हा मध्यगेला 2:1 प्रमाणात विभागतो, म्हणजे 3 भाग करतो मध्यगेचे. 15ला बघा, 15चे 3 भाग 5 5 5चे 3 भाग झाले. वरती 2 भाग असतात, म्हणजे 5 2 5 10. वरती किती असणार आहे? 10 सेमी आणि खाली किती असणार आहे? 5 सेमी. एजी विचारले आपल्याला, म्हणजे किती असेल? 10 सेमी असेल. आता हे पुढचं जे उदाहरण आहे, हे उदाहरण आपण सोडवत असताना आपल्याला बहुपदीचे अवयव पाडता येणं आवश्यक आहे. आता इथं बहुपदीचे अवयव पाडत असताना आपण x वर्ग अधिक 10x अधिक 24, इथं अधिक 24 त्रिपदी आहे, वर्ग त्रिपदी, अधिक 24चे अवयव पाडायचे आपण. इथं बघा, दोघांचा गुणाकार 24 आला पाहिजे आणि दोघांची बेरीज 10 आली पाहिजे. अधिक असल्यावर बेरीज म्हणतो आपण. शेवटी तिसऱ्याचं चिन्ह अधिक असल्यावर दोघांचा गुणाकार 24 आणि दोघांची बेरीज 10. 6 चौक 24, 6 4 10. अधिक चिन्ह असल्यावर दोघांना चिन्ह समान द्यायची, मधल्या पदासारखी अधिक अधिक.
मग ह्याचे अवयव, वरच्या बहुपदीचे अवयव कसे होणार बघा, x अधिक 6 आणि x अधिक 4 झाले. खाली छेदामध्ये 2 वर्गांची वजाबाकी आहे. हा xचा वर्ग आहे आणि हा 4चा वर्ग आहे. xचा वर्ग आणि 4चा वर्ग. मग एका कंसात या दोघांची बेरीज x अधिक 4 आणि एका कंसात या दोघांची वजाबाकी x वजा 4 भागिले त्याचंच उलटून गुणिले करायचं. म्हणजे छेद अंशामध्ये न्यायचा. हा x वजा 4 अंशामध्ये आपण नेला. छेदामध्ये 2x अधिक 12 तर 2 कॉमन काढूया. x राहिले कंसात, हे 2 बाहेर काढले कंसाच्या, x राहिले आणि बेसाही 12 म्हणजे अधिक 6. आता बघा टर्म काही कॅन्सल होतात का बघूया. x अधिक 4 ला x अधिक 4 गेले, x अधिक 6 ला x अधिक 6 गेले, x वजा 4 x वजा 4 गेले. शिल्लक राहिले छेदामध्ये 2 म्हणजेच 1/2 राहणार शिल्लक. याच्यानंतरचं पुढचं आहे 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनाच्या जोडीतील एका कोनाचे माप 2x आणि 3x असेल तर कोनांची मापे काढा. आता 2 समांतर रेषा आहेत, एका छेदिकेने छेदले असता आंतरकोनांची मापं किती आहेत, हे 2x आणि हे 3x. आकृती तयार केली की आपल्याला पटदिशी येते. आता आपल्याला माहिती आहे आंतरकोन पूरक असतात, त्याच्यानुसार काय येणार, 2x अधिक 3x बरोबर 180. 2x आणि 3x 5x बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 5. x बरोबर 5 त्रिक 15 आणि 5 6 30. x ची किंमत 36 आली. हा कोण किती येणार, 36 दुनी 72 अंशाचा येणार आणि 36 त्रिक 108, 108 अंशाचा येणार. म्हणजे त्या कोणांची मापं किती येणार, 72 आणि 108. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 86 उदाहरण आहे 56/37 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते. आता याचं दशांश रूप देताना याचा भागाकारच केला पाहिजे आपल्याला, इलाज नाही त्याशिवाय. 56 भागिले 37 आहे. 37चा आता पाडाच आपण तयार करून घ्यायचा. 37 एक्के 37. आता 37 एक्के 37. 16तनं 7 गेले, 9 राहिले. हाचा आपण देऊन टाकला. 5तनं 4 गेले, 1 राहिले. भाग जात नाही, दशांश चिन्ह दिला, 0 उतरून घ्यायचे. आता 37 5 185. 10तनं 5 गेले, 5 राहिले. हाचा देऊन टाकला 0 उतरून घेतला 0. 37 एक्के 37. 10तनं 7 गेले, 3 राहिले. हाचा देऊन टाकला. 5तनं 4 गेला, 1 राहिला. 0 उतरून घेतले. पुन्हा 37 त्रिक 111. उरले 9. 10तनं 1 गेला, 9 राहिले. हाचा देऊन टाकला, 1 राहिला. म्हणजे 19 बाकी उरली. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इथे 19 बाकी उरली होती. म्हणजे आवर्ती झालं आणि म्हणून 513 आवर्ती. 1.513 आवर्ती. पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण आहे एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते. 2002 साली त्या शहराची 2012 साली लोकसंख्या 1,20,000 होती, तर 15 साली काढायची आपल्याला. आता या उदाहरणामध्ये बघा महत्वाचं काय असतं, ही दिलेली किंमत ए ची दिलेली आहे का पी ची दिलेली आहे ओळखायचं असतं. लक्षात ठेवायचं आपण इथं लोकसंख्या वाढणार आहे आणि दरवर्षी वाढत जाते. म्हणजे आर ची किंमत काय आहे, धनसंख्या आहे. आर ची किंमत आर म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आणि मग इथं 5%, 5ने शेकडा 5ने वाढते. शेकडा 5ने वाढते म्हणजे आर ची किंमत किती आहे, 5. इथं किमती आपण घेणं महत्वाचं असतं. आर ची किंमत 5 आहे. एन ची किंमत 12 सालची दिलेली आहे, 15 सालची काढायची आहे म्हणजे 3. एन ची किंमत किती येणार आहे, 3 येणार. आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्रात हे बसवणार आहे. ए बरोबर पी गुणिले
1 अधिक r छेद 100 भागिले n घात. आता इथं ही दिलेली आहे p ची किंमत आहे. येणारी संख्या वाढती येणार आहे. येणारी संख्या ही काय होणार आहे, मोठी येणार आहे ह्याच्यापेक्षा, कारण लोकसंख्या वाढलेली आहे आणि ती काढायची किंमत आपली a ची असणार आहे. आता इथं a बरोबर p कंसात 1 अधिक r छेद 100. p ची किंमत 1,20,000 घेतल्या, r ची किंमत 5 आणि n ची किंमत 3 वर्षाचं आपल्याला काढायचं आहे. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 शून्य शून्य 1 छेद 20. आता 20 एके 20 आणि 1 21. 21 छेद 20 चा घन म्हणून 3 वेळा गुणाकार म्हणलाय. आता 3 शून्याला आपण 3 शून्य कट केली, 2 3. बे एके बे, बे सख्ख 12, बे शून्य शून्य, बे एके बे, 30 दोन्ही 60 येते, बे एके बे, 15 दोन्ही 30. म्हणजेच 15 गुणिले 21 चा घन आहे 9,261 येतोय. आणि ह्याचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 1,38,915. पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक. पुढचं जे उदाहरण आहे वर्तुळ या प्रकरणातलं आहे. वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी 32 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? आपण लगेच भौमितिक उदाहरण आलं की आकृती काढून घ्यायची. वर्तुळाची आकृती आपण काढली. वर्तुळात जीवा ए बी किती सेमीची आहे, 32 सेमीची आहे, म्हणून हे एमबी अंतर किती होणार, 16. वर्तुळ केंद्रापासूनचा जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, हे 16 येणार आहे. वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतर आहे, तर आपल्याला ही त्रिज्या काढायची आणि त्रिज्येवरून व्यास काढायचा. 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग एवढं करत बसण्यापेक्षा पायथागोरसची काही त्रिकूट आपल्याला माहिती पाहिजेत. तर ही त्रिकूट आहे 12 16 20. 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256, बेरीज आली 400. 400 हा 20चा वर्ग आहे, म्हणजे त्रिज्या किती येणार 20 आणि व्यास येणार 20 आणि 20 40. प्रश्न नीट वाचायचा. 20 आलं की लगेच आपण 20 पर्यायाला गोल करतो, तर आपल्याला व्यास विचारले हेही लक्षात असलं पाहिजे. पुढचं उदाहरण जे आहे एकचल समीकरणावर आधारित आहे. आणि एकचल समीकरणावर बघा, हे सोडवत असताना तिरका गुणाकार करायचा. 3 गुणिले 18 वजा 2x. डायरेक्ट आपण करूया. 18 त्रिक 54 वजा 3 दुनी 6x बरोबर 4 गुणिले x 4x वजा 16. आता हे लहान x आहेत, वजा 6x, मोठ्या x कडे न्यायचं. 54 अधिक 16 बरोबर 4x अधिक 6x. 54 6 4 10, चाला 1 5 2 7 बरोबर 10x. 10 इकडे आल्यावर भागिले झाले, 10 7 70, x बरोबर किती आले 7. पर्याय क्रमांक 3. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं उदाहरण आहे. त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं उदाहरण आपण सोडवत असताना हिरोचं सूत्र वापरणार आहे. हिरोचं सूत्र वापरत असताना 3 बाजू a बरोबर 13 सेमी, b बरोबर 14 सेमी, c बरोबर 15 सेमी. आता पहिल्यांदा आपण हिरोच्या सूत्रात s ची किंमत काढतो. s म्हणजे सेमी पेरिमीटर, म्हणजेच अर्धपरिमिती आहे आपली. अर्धपरिमिती बरोबर a अधिक b अधिक c भागिले 2 बरोबर 13 अधिक 14 अधिक 15 भागिले 2. 14 त्रिक 42 येणार आहे. 42 भागिले 2 म्हणजे 21 सेमी. काय येणार ही सेमी पेरिमीटर म्हणजे अर्धपरिमिती येणार. आता सूत्र काय आहे, एरिया इज इक्वल टू त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर रूट मध्ये आहे s कंसात s वजा a, s वजा b, s वजा c बरोबर s ची किंमत किती आहे 21. 21 वजा a म्हणजे एक बाजू 13, b म्हणजे दुसरी बाजू 21 वजा 14 आणि 21 वजा 15 बरोबर वर्गमूळ चिन्हामध्ये बघा
21 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6. आता गुणाकार करायचा नाही, ह्याचा गुणाकार करत बसायचा नाही आपण, तर ह्याचेच अवयव पाडायचे आणि अवयवांच्या जोड्या. 7 गुणिले 3 याच्यामध्ये बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 8चे अवयव पाडले, गुणिले 7 आणि इथं गुणिले 6चे अवयव काय होणार 3 गुणिले 2. आता अवयवांच्या जोड्या जवळजवळ घ्यायच्या, समान अवयवांच्या जोड्या करायच्या. 7 गुणिले 7 आपण जवळजवळ घेतलं, परत गुणिले 3 गुणिले 3 आपण जवळजवळ घेतलं, जोडी झाली. परत गुणिले 2 गुणिले 2 जोडी केली, परत 2 गुणिले 2 जोडी केली आणि प्रत्येक जोडीतला एक एक अवयव बाहेर काढायचा, म्हणजेच तो काय असतो वर्गमूळ. 7 त्रिक 21, 21 दुनी 42, 42 दुनी 84, 84 चौरस सेंटीमीटर, 84 चौरस सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण 2021च्या प्रश्नपत्रिकेतील 20 गणिताच्या उदाहरणांचा अभ्यास केला आहे.